सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हाला व्हेरी गुड मॉर्निंग. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. आणि आज एवढं गोड झोप येत होते ना, ह्यांना उठवूच वाटलं नाही. त्यानंतर काय झालं की ऑइल डिस्पेन्सर मी जे ऑर्डर केलं होते काल, ह्याची खासियत हे होती की आपलं किचन आता तेलकट होणार नाही. आपण वाटी काय पण आपण जे केटली वगैरे वापरतो ना, त्याच्यानं तेलकट होते. आणि ह्याच्यात मेजरमेंट होतं जेणेकरून आपल्याला कळावं की पॉकेटमध्ये किती तेल होतं. 750 आता आमचं ह्याच्यामध्ये 800 ग्राम म्हणून फक्त 750 ग्राम निघालं, 50 ग्राम कमी होतं. आणि आपण क्रॉस केलं तरी हे गळणार नाही. माझ्यासाठी तर एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे, कारण की आपलं किचन खराब होणार नाही आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट डाऊन फॉर लिंक. त्यानंतर मी नाश्त्याला पोहे बनवले होते, मग मस्तपैकी जेवण वगैरे केले. त्यानंतर ह्यांनी म्हणले की चल तर संध्याकाळी आपण फिरून येऊया म्हणून. मग फिरायचं म्हणल्यावर तर मला खूप जास्त आवडतं. मग ह्यांनी म्हणले आपण बाहेर फिरून येऊ, आणि तसंच माझ्या गाडीत पेट्रोल संपलेलं आहे तर ते पण भरून येऊया म्हणून. आणि ऑलवेज ऑब्सेशन विथ चंद्र आणि मी माझ्यासोबतच राहते ते. आणि त्यानंतर आम्ही दोघं जोपर्यंत सोबत, आम्ही दोघं म्हणजे की माझं वजन मला वाटत नाही की कमी होईल म्हणून आम्ही तरीसुद्धा बार बार जातो ज्या गोष्टीनं गोड खायचं. आणि मी डायटिंग केलं तरीही मी जाडच होते, कारण की ह्यांनी आहेत ते कारण. बिंदू पे लागले त्यांनी, इकडं बघा बिंदू, हे बिंदू. त्यानंतर ॲज युजल मी पाणीपुरी खाल्ली, जी की मला खूप जास्त आवडती आहे. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. आम्ही घरी आल्यावर पण आमची क्रेविंग काय कमी होत नव्हती. मग ह्यांनी म्हणले की चला आज आपण बनवूया काहीतरी इंटरेस्टिंग टेस्टी. तर चला मी तुम्हाला आज रेसिपी शेअर करणार आहे. आज मी बनवणार आहे नूडल्स. नूडल्समध्ये मी घालणार आहे घरात माझ्याकडे जे काही अवेलेबल होते ते गाजर, शिमला मिर्च, पत्तागोबी, परत जे पण इन्ग्रेडियंट्स आपल्याकडे असतात अवेलेबल ते भाजी घ्यायचे. आणि जे काही सॉसेस माझ्याकडं होते ते मी घेतलेले आहे. बटर टाकलं पहिल्यांदा, सुरुवातीला बटर टाकलं. त्यानंतर आपले जे पण भाजी आहेत ते त्याला मस्तपैकी सॉते करून घ्यायचे आहेत बटरमध्ये. आणि बटरमुळं एक छान टेस्ट येते. एकदम स्वीट स्टाईल जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांनी पण बटरचा यूज करतात. एकदम छान सॉटे केलं ना, त्यानंतर मी प्रमाण घेते एक वाटीचा, आणि त्या वाटीनुसारच सगळे सॉसेस ॲड करते त्याच्यामध्ये, जेणेकरून एवढा ब्युटिफुल कलर येतो आणि एकदम बॅलन्स होतं. म्हणजे कुठल्याही सॉसचं ना कमी जास्त टेस्ट येत नाही. आणि नंतर आपण जे छान नूडल्सला उकळून घेतलेले आहेत ना, त्यांना असं छान असं खुल्लं खुल्लं करून टाकायचं, जेणेकरून ते एकमेकांना चिटकणार नाहीत. आणि एकदम असे छान खुल्लं खुल्लं होईल. एकमेकांना ते चिटकलं की ते वेगळीच होते, मग ते मॅगीच होते, नूडल्स नाही होणार. त्यानंतर माझी इथं नूडल्स तयार झालेले आहेत, एवढे जास्त टेस्टी स्पायसी. आणि त्यानंतर त्याला आपण डेकोरेशन करून छान सर्व करा. तुम्हाला घरातले सगळेजण तारीफ करतील की एवढं परफेक्ट. मी परत ऑर्गॅनो चिली फ्लेक्स पण टाकलं होतं टेस्टसाठी. त्यानंतर मी ह्यांना दिले, ह्यांनी खाल्ले. ह्यांनी तर मला एकदम सुपर स्पायसी आणि मस्त झालेलं आहे फायनली. त्यानंतर मी पण टेस्ट केलं आणि मला पण खूप आवडलं. आणि रात्रीचे जे क्रेविंग होत्या ना ते बेस्ट आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लॉट्स ऑफ लव. टाटा.